जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुण्यावरून सर्व सहयोगी बंधू भगिनींचे हृदयापासून स्वागत. सहजयोग मेडिटेशन, माय लाईफ माय मेडिटेशन सत्रांची ही जी शृंखला सुरू झालेली आहे, त्यामध्ये आपले जे सहयोगी बंधू भगिनी आहेत ते आपल्यासोबत इथे येऊन चर्चा करतात, त्यांचे अनुभव सांगतात आणि त्यांच्या अनुभवातून त्यांना जो लाभ झालेला आहे त्या माध्यमातून ते आपल्याला सांगत असतात, मोटिवेट करत असतात की सहजयोग ध्यान करणं हे किती आवश्यक आहे. तर आज याच अंतर्गत याच उद्देशाने आपल्यासोबत आपले अनुभव सांगण्यासाठी कुलकर्णी काकू आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. कुलकर्णी काकू, जय श्री माताजी. जय श्री माताजी. आणि स्टुडिओमध्ये स्वागत आहे आपलं. सगळ्या दर्शक जे आपल्याला आज पाहता आहेत त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. जय श्री माताजी. जय श्री माताजी. कुलकर्णी काकू एक ज्येष्ठ सहयोगी आहेत आणि खूप आधीपासून म्हणजे खूप पूर्वीपासून त्यांना सहयोग हा मिळालेला आहे. हे त्यांचं भाग्यच म्हणायला पाहिजे काकू, की इतक्या पूर्वी म्हणजे जेव्हा मला असं वाटतं 1970 काळामध्ये श्री माताजींनी सहजयोग ध्यान धारणा जी आहे ती सुरू केली. मानवजातीच्या उत्थानासाठी श्री माताजींनी आपल्याला हा मार्ग दिला आणि 1982 मध्ये काकूंना आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळाला. म्हणजे हे खूप सौभाग्य आहे त्यांचं. सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून त्यांच्या लाईफमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे त्याचा अनुभव त्यांनी घेतला. प्रचंड असे लाभ त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी खूप काही शिकले पण आहेत. तर ते जे काही ज्ञान त्यांना मिळालेलं आहे ते पण ते आज आपल्या सगळ्यांसोबत आपल्याला सांगणार आहेत आणि खूप काही या चर्चेतून आपल्याला काकूंकडून शिकायला मिळणार आहे. तर अगदी वेळ न घालवता आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. तर काकू, आता तुम्ही म्हटलात की जनरली श्री माताजी ह्या प्रत्येक संक्रांती पूजेला राहुरीला असायच्या. मग ह्यामध्ये संक्रांती म्हटलं की आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन ज्या बायका आहेत, मुली आहेत, या सगळ्यांसाठी हा खूप आनंदाचा असा सण. मग त्यामध्ये आपण वेगवेगळे दागिने घालणार. सण म्हटलं की आपण तर दागिने घालतोच, ते आपली संस्कृतीच आहे आणि श्रीमाताजींनाही प्रचंड आवडतं की आपण सगळ्यांनी दागिने घातलेले पाहिजे वगैरे. तर मग यामध्ये जे आपण वेगवेगळे दागिने घालतो, जसं आपण बांगड्या घालत असतो, आपण साडी घालतो स्पेसिफिकली, तर याचं असं काही महत्त्व आहे का सहयोगामध्ये? आहे ना. आता सगळे आपण सजलं, कितीही सजलो हां, तरी कपाळाला कुंकू लावल्याशिवाय शोभा येते कशी चेहऱ्यावर? बरोबर आहे. ते कुंकू पण लावतो आपण. हां, मग आता परदेशी लोकांना वाटेल की या काय एवढ्या नटतात थटतात काय आहे? हां, तर हे नटणं थटणं आहे वरपांगी, पण याच्यात एक पूर्व संस्कृतीतला गर्भित अर्थ आहे. बरोबर. की अशी कल्पना केली की गृहिणी, गृहलक्ष्मी. ओके. मग ही लक्ष्मी कशी पाहिजे? लक्ष्मीचा जसा फोटो आहे तशीच पाहिजे ना. त्या लक्ष्मीच्या कपाळाला छान कुंकू पाहिजे, तिच्या कानामध्ये घातलेले दागिने पाहिजे, गळ्यात पाहिजे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हार पाहिजे, हातात बांगड्या पाहिजे, पायात पैंजण पाहिजे, जोडवे पाहिजे, हे सगळं पाहिजे. म्हणजे मग त्या लक्ष्मीसारखी ही गृहलक्ष्मी दिसेल. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पद्धत निघालेली आहे की कुंकू लावायचं. मग कुंकू जे आहे काकू ते त्याचं एक पर्टिक्युलर स्थान आहे कुंकू लावण्याचं, है ना? मग ते आपण तिथेच का लावतो? मग तिथेच का लावतो? ते आज्ञाचक्राचं स्थान आहे आणि गृहलक्ष्मीचं स्थान आहे. गृहलक्ष्मीचं स्थान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते कुंकू लावतो. आणि त्याचा रंग सुद्धा लाल आहे. आता आजच्या काळामध्ये लाल लावतातच असं नाही. हल्ली आता फॅशन निघाली आहे. पिवळी साडी पिवळी टिकली लावायची, हिरवी साडी हिरवी टिकली लावायची, निळी साडी निळी टिकली लावायची. तसं नाही, शक्यतोवर हे कुंकू लाल असतं. तर ह्याची दोन कारण आहे. लाल म्हणजे आपल्या सगळ्या सहयोग्यांना माहिती आहे की जीसस ख्राइस्ट यांनी आज्ञाचक्र मोकळं करण्यासाठी आणि सहस्त्राराचा मार्ग मोकळा करण्यासाठी जीसस ख्राइस्टला आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं लागलं. आणि त्याच्या बलिदानाचं साक्ष म्हणून तो लाल टिळा आपण लावतो की आपल्याला प्रत्येकाला आठवण यावी की जिजसने आज्ञाचक्र उघडलो, सहस्त्राराचा मार्ग मोकळा करून दिला. हे त्याला, ही श्रद्धांजली आहे त्याला. आणि म्हणून हे लाल कुंकू लावतो. आणि दुसरा लाल रंग कसा आहे
तर मुलाधारामध्ये जे गणेश असतात ते मुलाधारात बाल गणेश असतात आणि इथे महागणेश होतात ते. आणि मग गणेशाचा रंग कसा? लाल. लाल. गणेशाला सगळं लाल आवडतं म्हणून तो कुंकू लाल रंगाचा आहे. म्हणजे या माध्यमातून कुंकू जो आपण कपाळाला लावत असतो त्या माध्यमातून आपलं संरक्षण होतं. आणि आज कुंकू लावल्यानंतर आज्ञाचक्रावर बाधा येत नाहीत, अडवल्या जातात. कुठलीही नकारात्मक जी शक्ती असेल ती जर येऊन आदळायची असेल तर इथे त्याला पहिल्याने या दारावर त्याचा हल्ला तो मागे वळवला जातो आणि आपलं सहस्रार शाबूत राहतं. म्हणजे आपण रोज कुंकू लावलं पाहिजे आणि शक्यतोवर टिकली नाही. अच्छा, म्हणजे महिलांनी सुद्धा सहयोगामध्ये आणि पुरुषांनी सुद्धा. पूर्वी बघा जेव्हा सेंटरला आम्ही जायचो आमच्या त्या लीडरकडे तेव्हा तिथे ठेवलेलाच असायचा करंडा. तर आम्ही या आज्ञेच्या बुटाने माताजींनाही लावायचो. अच्छा, फोटोला प्रत्येक सहयोगी आला की माताजींच्या फोटोला कुंकू लावायचं, आपल्या याला लावायचं, जाऊन बसायचं, बंधन घ्यायचे. अच्छा, आता हल्ली नाही तसं, पण पूर्वी होतं तसं. म्हणजे पुरुषांनी सुद्धा लावायचं पूजेच्या वेळेला आणि बायकांनी तर लावायचं. सगळ्यांनी कुंकू लावायचं जेणेकरून आपलं स्वतःचं संरक्षण झालं. कुठलाही निगेटिव्ह अटॅक जो आहे परत केला जातो, तो आपल्याला बाधत नाही. ओके, त्यामुळे कुंकू लावलंच पाहिजे. बरं, म्हणजे कुंकू जो आहे तो आपण दररोज लावायला पाहिजे. असं नाही की आपण फक्त सेंटरला जातोय किंवा पूजेला जातोय तेव्हा. रोज आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी प्रत्येक स्त्री, पुरुष किंवा युवा शक्ती, बालशक्ती सगळ्यांनी हा कुंकू लावणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा स्पेसिफिक स्थान जे आता काकूंनी सांगितलं आणि तिथे आपण कुंकू लावायला हवाय. बरं, हळदीपासून तयार केलेलं असतं. हळद ही जंतुनाशक असते, हे शास्त्रीय कारण. लिंबू पण पिळतात. मग त्याच्यामुळे त्याचा रंग लाल होतो. अच्छा, आणि त्यामुळे ते एक संरक्षणही आपल्याला प्रदान करत असतं. कारण हळदी हे अँटीसेप्टिक आहे आणि त्याचं एक अनन्यसाधारण असं महत्वही आहे आयुर्वेदामध्ये. त्याच्यामुळे कुंकू लावणं हे अत्यंत आवश्यक आहे. एक सहयोगी म्हणून तर आपण लावायलाच पाहिजे. काकू, आपण जाणलं, थँक्यू, तुम्ही कुंकू बद्दल आम्हा सगळ्यांना सांगितलं, महिला शक्तीला, की अगदीच रोज कुंकू लावणं हे किती आवश्यक आहे. आता वेगवेगळे अलंकार जे आपण घालत असतो, महिला जे वेगवेगळे अलंकार घालतात, अगदी सणासुदीला प्रत्येक महिला जी आहे ती छान सगळे दागिने वगैरे सगळ्या गोष्टी आपण घालत असतो. मग त्यामध्ये स्पेसिफिकली बांगड्या हा एक उत्तम असा अलंकार आहे जो सगळ्यांना आवडीचा आहे. आणि त्यात श्रीमाताजींनी सांगितलंय की तुम्ही काचेच्या बांगड्या स्पेसिफिकली घातल्या पाहिजे. तर त्याचं असं काय महत्व आहे काकू? आता बांगडी घालायची, बांगडी कुठे घालतो आपण? मनगटाच्या इथे घालतो. बरोबर. आणि मनगट हे विशुद्धीचं स्थान आहे. मग हे विशुद्धीच्या स्थानावर घातल्यामुळे तिथे आपल्या विशुद्धीचं संरक्षण होतं. ओके. त्याच्यानंतर जी गृहलक्ष्मी घरामध्ये काम करते तर काचेच्या बांगड्या घातल्यानंतर ती काम करताना किण 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 आवाज येतो. तो आवाज हा मंगलमय आवाज असतो. त्यामुळे वातावरणातली पवित्रता वाढते. तुम्ही नुसताच जर एक ठोकळा घातला तर तो आवाज करेल का? नाही. बरोबर. त्यातनं प्लॅस्टिकचा घातला तर त्याच्याने आपल्या शरीराला नुकसानच होणार. अगदी बरोबर. म्हणून काचेच्या बांगड्या घालायच्या आणि त्या सुद्धा अशा छान वाजल्या पाहिजे. पायात पैंजण सुद्धा घालतो. ते काय की गृहलक्ष्मी ही जेव्हा घरात काम करताना इकडे तिकडे फिरत असते तेव्हा तिच्या पायामध्ये घातलेले जे पैंजण असतात त्याचा छुम 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 आवाज येतो. हे जे सगळे आवाज असतात याच्यामध्ये एक पवित्रता असते आणि ती पवित्रता आपल्या संपूर्ण वास्तूचं वातावरण अतिशय मंगलमय करून टाकते. आणि बघा तुम्ही, एखाद्या घरामध्ये स्त्री नसेल तर ते घर नुसतं मशिदीसारखं वाटतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तेच जर घरात मुली, बाळी, लेकी, सुना सगळ्या असल्या, एक पळतीये, एक हसते, आपण असा बांगड्या वाजवून नमस्कार करतोय, ते जे मंगलमय आवाज असतात ते वास्तूला पवित्र करत असतात. त्याच्यामुळे ह्या गृहलक्ष्मीला हे दागिने घालणं क्रमप्राप्त आहे. अगदी बरोबर. आणि मगाशी कुंकवाचं जे सांगितलं मी, ते कुंकवाच्या याच्यात एक सांगायचं राहिलं की जेव्हा युद्ध हे चालू होतं, लोक येत होते ब्रिटिश, त्यावेळेला सुद्धा ब्रिटिशकालीन काळ, त्या काळामध्ये त्या कुंकवाच्या याच्याने कसे दोघांचे प्राण वाचले. कुंकू लावलेलं होतं माताजींनी म्हणून. अच्छा. 2 माताजींच्या घरात घुसले. ओके. माताजींनी त्यांना घरात घेतलं, दार लावून घेतलं आणि ते आले, सैनिक आले. ते आल्यानंतर म्हणे उघडा दार, उघडा, तुमच्या याच्यामध्ये ते लोक घुसलेत, आम्ही पाहिले.
नाही म्हणे, मी कशाला परक्या लोकांना, मुसलमान लोकांना मी कशाला दार उघडेल, मी कशाला दार. नाही नाही म्हणे, घुसले ते. अहो म्हणे, माझ्याकडे तर बघा, माझ्या कपाळावरचं कुंकू बघा, मी हिंदू आहे, तुम्हाला दिसत नाही का? मग हिंदू बाई एका मुसलमानाला घेईल का? किंवा दुसरं कोणालाही घेईल का बाई? तर तो एवढं मोठं कुंकू पाहिल्यावर ते परत गेले. पण माताजींनी घेतलं होतं त्यांना घरात, साहेबांचे कपडे घालायला दिले होते, त्यांचे प्राण वाचवले. तर हे कुंकवाचा बघा हा फायदा, त्याच्यामुळे ते लोक परत गेले. नाहीतर ते दोन्ही जीव त्यांच्या ताब्यात सापडले गेले असते. नंतर कळलं की ते कोण होते, साहिर लुधियानवी आणि आचला सचदेव. अच्छा, ते दोघं होते. आणि जेव्हा त्या आचला सचदेवचा कार्यक्रम सुरू झाला, त्या कार्यक्रमाला माताजी होत्या. तिने असं सांगितलं की मी इतके पैसे घेईल तर कार्यक्रम करेल. तर ठरवला तिचा कार्यक्रम. माताजींना म्हणे या तुम्ही. माताजी म्हणे मी येते, पण तुम्ही मी येते तिला सांगू नका. म्हणजे तिला माहित नव्हतं की सहयोगाचा कार्यक्रम आहे किंवा श्री माताजींच्या. नाही, माताजी येणार हे माहित नव्हतं. ओके. पण तिने पैसे मागितले की मला इतके पैसे द्या, मग मी कार्यक्रम करते. ठरलं. पण माताजी म्हणे तिला फक्त सांगू नका. आणि मग जेव्हा तिने पाहिलं की निर्मला देवी की यांच्यामुळे आपले प्राण वाचले, आणि तिने जेव्हा पाहिलं तेव्हा काय झालं असेल त्याची कल्पना आपल्याला सगळ्यांना येते की ह्या एवढ्या मोठ्या येणार, मी याच्यासाठी इतक्या रकमेची मागणी केली. तिने माफी मागितली. हो ना. म्हणजे हे कुंकवाचं लक्षण बघा की त्या कुंकवामुळे ते इतक्या पटकन बोलून गेले माताजी की माझ्या कुंकवाकडे पहा ना, तुम्हाला वाटतंय का मी त्या लोकांना घेईल म्हणून? मग त्यांना खरंच वाटलं की खरंच आहे, एक हिंदूबाई कशाला घेईल. बरोबर आहे, हे कुंकवाचं महत्व आहे. अगदी बरोबर आहे. तर आता तुम्ही आपल्याला सांगितलं काकू की आपण बांगड्या का घालणं गरजेचं आहे. पैंजण जे आपण घालतो त्याचा जो सुंदरसा असा आवाज येतो, ते मांगल्यता पावित्रता पसरवत असते घरामध्ये, आणि ते खूप शुभ असतं. शुभ आहे, शुभ लक्षण आहे. आणि म्हणून प्रत्येक गृहलक्ष्मीने हे घरामध्ये घातलं पाहिजे, केलं पाहिजे. फक्त प्लॅस्टिकचं घालू नका, प्लॅस्टिकच्या बांगड्या वगैरे घालू नका, कारण त्याच्यातनं व्हायब्रेशन चांगलं नाहीये. बरोबर आहे. आता काकू, श्रीमाताजींनी साडीचं देखील एक महत्व सांगितलेलं आहे, बरोबर. आणि त्यातही स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलंय की काठापदराची साडी ही घातली पाहिजे. पोशाखावर तर श्री माताजी जेव्हा जेव्हा विषय निघेल तेव्हा तेव्हा बोलायच्या, आणि तेव्हा तेव्हा सगळ्यांना, तेव्हा बायकांना उपदेश करायचा की साडी नेसा. अच्छा. साडीमध्ये जी बाई शोभून दिसते तशी कुठल्याही पेहरावामध्ये दिसत नाही. ओके. आता मला असं आठवतंय, आता काही नावगाव आठवत नाही, पण श्री मातांची पूजा चालू होती, मातांनी बोलवलं या. मग मुलं मुली जायचे चरणाला अभिषेक करायला. त्यावेळेला एक मुलगी गेली, तेव्हा तिच्याकडे पाहिलं मातांनी, जरा गंभीर झाल्या. म्हटले तुम्ही कधीपासून करतायत सहयोग? तिने सांगितलं इतके वर्ष झाले, तितके वर्ष झाले. मग तुम्हाला माहिती नाही अशी जीनची पॅन्ट घालायची नाही पूजेच्या वेळेला? ती खाली बघायला लागली. कदाचित ती ऐन वेळेला आली असेल, कदाचित काही झालं असेल, काही कारण असेल, पण त्या वेळेला माताजींना ते दिसलं की हिने जीनची पॅन्ट घातली. उठा म्हणे, साडी नेसून या. अच्छा. आणि माताजींनी त्या मुलीला पाठवून दिलं. मग ती मुलगी एका फॉरेनर बाईच्या टेंटमध्ये गेली, त्या बाईंनी तिला साडी दिली, तिने साडी नेसली, आणि साडी नेसून आल्यानंतर ती पुन्हा आली माताईंकडे. मग तिने चरणावर अभिषेक करायला सुरुवात केली. इतकं कौतुकाने माताईंनी पाहिलं, आता कसं दिसतंय, छान. म्हणजे समाधान मिळालं श्रीमाताजी, केवढं समाधान, की खुश झाल्या की साडी नेसली पाहिजे. आणि काठापदराची का, तर काठापदराची साडी नेसली की त्या घरातल्या त्या महिलेला काय मर्यादा आहेत, आणि मर्यादेने ती राहतीये. मर्यादा सोडायची नाही, घरातल्या लेकीनी नाही, सुनेने पण आपल्या आपल्या मर्यादेत राहायचं. नदीचं पण काही उदाहरण सांगितलं. नदी कशी वाहत असते, तिचं दोन्ही काठाच्या बाहेर नाही जात पाणी, मर्यादेत असतं, आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान टळतं. बरोबर आहे. तसंच बाईने जर मर्यादा सोडल्या तर घरातलं नुकसान होतं. मग ते नुकसान होऊ नये म्हणून बाईने सुद्धा मर्यादेत राहिलं पाहिजे. म्हणून ते काठापत्राची साडी, की ती बाई काठापत्राची साडी नेसलेली बाई आली दार उघडायला की लगेच माणसाला कळतं बाहेरच्या की मर्यादेत आहे घर. बरोबर आहे. म्हणजे जे माताजींनी सगळे उदाहरणं सांगितले ते
अतिशय ज्याला सुखी संसार किंवा संपन्न संसार म्हणता येईल त्याला शोभेल असेच सांगितलेत. आणि ते आपण सहयोग्यांनी अगदी प्रत्येक वेळेला क्षणाला लक्षात ठेवले पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. अगदी बरोबर. खूप छान. हे जे प्रत्येक श्री माताजींनी ज्या गोष्टी आपल्यावर इम्पोज केलेल्या आहेत की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक कारण तर आहेच आहे, पण सहयोगाचं सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट असं सिग्निफिकन्स आहे. नथ सुद्धा आहे, ते नथ नाकाचे सुद्धा तिथे लक्ष्मी तत्व आहे. अच्छा. म्हणून ते लक्ष्मी तत्व शोभून दिसण्यासाठी नथ घालायची. मग आजपर्यंत आपण जे दागिने घालतो आहोत त्याचं आपल्याला महत्त्व नेमकं कळालेलं आहे की ह्याच्या पाठीमागे श्री माताजींचा काय उद्देश आहे. श्री माताजींनी किती महत्त्व सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. त्यामुळे आपण कधीही जेव्हा पूजेला जातो तेव्हा काठापदराची साडी ही घातलीच पाहिजे. पूजेला जाताना आपण काठापदराची साडी घालणं आवश्यक आहे. कारण जसं आता काकूंनी आपल्याला इतकं सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा एखादी स्त्री ही साडीमध्ये नसते, इतर पोशाखामध्ये असते, तेव्हा श्री माताजींना ते आवडत नाही. म्हणून जेव्हा स्त्री ही एक काठापदराच्या साडीमध्ये पूजेला असते, जेव्हा ती सगळे दागिने घालते, एक शालीन असं तिचं व्यक्तिमत्व जेव्हा दिसतं ते श्री माताजींना आनंद देणारं असतं. वेशभूषा करताना सुद्धा माताजींनी नेहमी सांगितलेले की अंगभर पोशाख करा. आजकाल काय निघालेलं आहे, स्लीवलेस घालायचं. श्रीमाताईंना अजिबात आवडत नाही. आणि त्याचं कारणही श्रीमाताईंनी सांगितलंय की ज्या वेळेला तुम्ही स्लीवलेस घालतात तेव्हा तुम्हाला फॅशन म्हणून मनाला समाधान मिळतं, पण तेव्हा तुमचं एक मोठं नुकसान होत असतं की श्रीचक्र आणि ललिता चक्र हे दोन्ही चक्र उघडे पडल्यामुळे त्या चक्रांवर कंटिन्युअस आघात होत असतात निगेटिव्हिटीचे, आणि ते तुमच्या संपूर्ण शरीराला इजा करत असतं. म्हणून स्लीवलेस सुद्धा घालू नका. म्हणून अंगभर कपडे घाला. असा पोशाख तुम्ही करा की ज्याच्याने तुमची शालीनता दिसेल आणि ती स्त्री सगळ्या जगामध्ये वंदनीय होईल. बरोबर. किती सुंदर, छान असं सुंदर असं मेसेज काकूंनी आपल्याला दिलेला आहे आणि एवढा वेळ काकूंनी दिलेला आहे आणि खूप उपयुक्त माहिती काकू तुम्ही तुमच्या आजच्या या चर्चेमधून आपल्याला सांगितलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे काकू, तुम्ही एवढा वेळ दिला, स्टुडिओमध्ये आलात. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शक आपले जे आज बघत आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय श्री माताजी.